अस्सलाम वालेकुम. कैशी हो सगळी लोक. उम्मीद करता की सगळी बेस असाल. आज मी रोजच्या सारखी जात आहोत दुकानात. तर आमच्या दुकानात आम्ही पुरे दादाला पकडून 5 जण आहोत. तर त्यातला जी एक होती स्टाफला रवीना, ती दादा आणि तिचं काहीतरी झालं. काय झाला त्याच्यामुळे ती जॉब सोडून गेली. म्हणजे गेली नाही, ती येणार आहे. मला माहीत आहे की ती रिटर्न येईल, कारण मी तिला बोललो की जोपर्यंत मी सोडत नाही तोपर्यंत तू पण सोडू नको, मी हो तोपर्यंत रे तू. तर ती बोलली नाही, असा नाही तसा नाही, पण येणार ती. मला इतका विश्वास आहे. तिने बोलला काल की मी येईन उद्या. पण ती दादा मला बोलत होते तुझी खास आहे, लंगुटियार आहे, हे ते, आणि गाणे बिणे बोलून चिडवत होते काल मला. तर मी दादाशी एक चॅलेंज लावलो आहे. त्यांनीच लावले की जर ती आली ना तर मी तुला तंदुरी देणार. ती नाही आली तर नाही देणार. तर मी बोलले ठीक आहे, बघूया ती उद्या येते का नाही. तर ते बोलले की नाही येणार ती, मला माहीत आहे. मला नाही येईल ती. बघा, तिने असं बोललेलं की काय मंडेपासून म्हणजे सोमवारपासून मी येणार नाही, पण ती येणार आहे. आणि मग मला काय बोलते, अरे इकडं जॉब सोडून काय करू, एकाचे पैसे द्यायचे. पण काय नाही, येईल ती. आज भेटूया. जर ती आली तर राहिली बात तंदुरीची नाही. दादानी तंदुरी चॅलेंज केलं माझ्यासोबत की ती आली तर मी तंदुरी देईन तुला. आणि ती पण वेनसडे, काय बोलतात त्याला मराठीत, सोमवार, काय हां सोमवार, बुधवार, मंगळवार. हां नाही, बुधवार. वेनसडेला बुधवार बोलतात ना मराठीत. हां, तर ते बोलले की बुधवारी देईल, कारण शायद त्यांच्या ह्याच्यात काहीतरी वेनसडे, फ्रायडे अँड संडे त्याला नॉनव्हेज खातात. मी नाही देणार त्यांना तंदुरी काय. नको पैसा खर्ची. ती काल नाही आली होती म्हणून एवढा चांगला दिवस पण नाही गेला माझा. कारण ती असते तेव्हा थोडं चांगलं वाटते, आणि मी असल्यामुळे पण तिला चांगलं वाटते. कारण आम्ही दोघीचा बॉन्ड थोडं चांगलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे हसी मजाक, थोडे वाईब्स पण मॅच होतात, थोडे 20%. मिलूया आता. मी अल्लाशी दुआ मागली होती की अल्लाह ती जॉबला या पाहिजे बस. आता बघूया माझी दुआ कबूल होते का नाही. मला अल्लाहवर भरोसा आहे की होईल इन्शाअल्लाह. शुभाला इतकी गरमी करते ना यार, काय बोलू, जाम गरमी आहे. फायनली मी दुकान उघडलं आहे. मी दुकान उघडण्यासाठी गेलो होतो वरती दादाच्या घरात चावी आणायला. तर दादा बोलतात मग आज पैसा काय. मला बघा काय होतं तर ते बोलतात नाही ती येणारच नाही. ते मी बोललं बघा येईल का नाही ती. तर ते बोलतात मग तंदुरी तू खावायची. मला नाही, हे तंदुरी मी नाही खावणार, तुम्हीच खावायचे. हारल्यावर पण जिंकलं पण तरी पण. तर ते बोलले ठीक आहे, बघूया. आता मी तिला कॉल केलेला, तर ती बोलली की मी विचारलं कुठे आहेस तू. तर ती बोलली मी घरात आहे. मला खरं बोल कुठे आहेस ते. तर ती बोलते अरे घरात आहे खरंच. मी बोललं नाही बोल सही. तर जेव्हा तिने बोलला ना की मी घरात आहे, तेव्हा मी थोडं इमोशनल, थोडं मूड ऑफ झाला. पण काय नाही, येते ती बोलली मी पिंपलोलीत आहे येते म्हणून. आता बघूया. तंदुरी की लालच नहीं है ब्रो, वो बस आ जाए.
येत आहे आणि मी माझं चॅलेंज जीत आहे. माझी दुआ झाली आहे कबूल. दाखवते. बस आली आहे ही बघा. ही प्रीती आहे. ही बघा आली फायनली. हाय आली. नाही नाही म्हणून या आज तंदुरी भेटणार. दादाकडे मी चॅलेंज लावलाय. जर रवीना आली तर ते मला ही देणार तंदुरी. नाही आली तर मी देणार. चला आता भेटूया. आता दादा येणार 11 वाजता. शेट आमचे येतात 11 वाजता. तेव्हा भेटू. बाय. दादा दुकानात येऊन गेलेत पण असं झालंय की ते आपल्या बातेवरशी पलटलेत. आता काय बोलतात नाही ते, जर ती घरात सामान लावायला आली ना केस तुला तंदुरी देईन. आणि आज नाही आज काहीतरी त्यांचं असते तर उद्या देईन. म्हणजे वेनसडे बुधवारला देईन. आणि ती म्हणते की मी वरच्या घरी येणारच नाही. काय नाही मी मनवली तर येईल ती. बघूया येते काय. आणि आपल्याला तंदुरी भेटते काय. लालच बुरी बला आहे. 2 दिवस आली नाही ना एकदम प्रामाणिकपणे काम करते. जास्त पेमेंट भेटणार आहे. तिचं म्हणणं आहे अशी काय माझी अपेक्षा नाही आहे. तरी पण आज ती तिचा गल्ला फोडणार आहे. त्याच्यात तिला भेटणार आहेत वाटतं 2000 असं ती म्हणायले. नाही 500 रुपये मिळतील. 500 किंवा 1000. प्रीतीचं म्हणणं आहे 500 किंवा 1000 रुपये भेटतील. 2000 रुपये मिळणारच नाही. मी माझ्या आईचा गल्ला फोडला. तिचं म्हणणं आहे की मी माझ्या आईचा गल्ला फोडला 2000 रुपये मिळलेच नाही. इकडे सामान लावायचं आहे ते तुमचं काम आहे. हे आहे आमचा मंडणगर हापूस आंबा स्टॉल. आणि हे आहेत मोती दादा. सार्वजनिक सर्व इकडे काम करणारे. हाय काका. हाय करा. हाय बोला. काकांचं म्हणणं आहे आमच्या इथे या आणि हापूस आंबा खरेदी करा. ये देखो फाइनली मान चुकी और घर पे आ गई है. फाइनली अपने को मिलने वाली है चिकन तंदुरी. आता वरती जायचं बाकी आहे फक्त. मग आपलं चॅलेंज होणार कम्प्लीट. बघा हे असं पसारा लागलेला आहे. पसारा म्हणजे आता ह्याच्यावर रेट टाकायचे आहेत. सगळं सामान आहे आमचा. घराला गोडाऊन बनवलेलं आहे. आणि या रवीना मोबाईल बघते. आमचे जास्त तर भांडणं मोबाईलवरूनच होतात. हे आमच्या सामानाचं राखण करते बघा. आणि ह्याचं नाव काय आहे काहीतरी आहे मला नाही माहीत. हे बघा कुठे गेला. हे बघा कसा वाटतो. आता रवीना आहे खालच्या दुकानात. ती थोड्या टायमाने येईल वरती घरात दादाचं. मग आम्ही दोघे मिळून काम करू. रेट टाकू. तब तक के लिए बाय. खूप माथा दुखत आहे तेव्हा इथे झोपा काढते. बिचारीचा सकाळी तिने केस धुतला ना म्हणून माथा दुखत आहे तिचं. माताला का बोलतात डोकं दुखतंय तिचं. हाय. जाओ दादाच्या घरातून दुकानात. आता आम्ही पोचले आमच्या दुकानात. आता बघूया प्रीती काय करते. हाय प्रीती जंटा. प्रीती किती स्वच्छ लादी पुसते. आणि जेव्हा मी इथून चालत येते तेव्हा खूप चिडते. मला शिव्या घालत असते. नाही शिव्या नाही देते कधी कधी गप. पण ती दुसऱ्याच्या सामने गोडी बोली बनते. सेम दादा.
आणि ही रवीना. आमचं अर्ध सामान लावून झालेलं आहे. आता आम्ही थोडंसं सामान आहे ते लावतोय बघा, आणि मग आम्ही जाणार. पूर्ण सामान लावून झालेलं आहे. आता 5:40 झालेले आहेत आणि आमची बस आहे 6:30. तर मी आता दुकानाच्या बाहेर बसते आहे, कारण त्या स्टँडला जाऊन त्याची मिष्टी बघायला मला नाही आवडत. इथेच बसून चांगलं मस्त हवा बिवा येते, त्यामुळे इथेच बरं वाटते. कधी कधी जाते मी स्टँडला, अशीच कंटाळा आला तरच जाते, नाही तर नाही जाते. पहिले आमची बस होती 5:30ची आणि आता ती लागते 6:30ला, ते पण पिंपळगाव व्हाया, कारण स्कूलची मुलं नाही आहेत त्यामुळे. आणि आम्ही त्या एस टीत असतो किती जण माहीत आहे, 4 किंवा 5, कधी कधी दोन जण पण असतात. आणि आमच्यासाठी एवढी ती आमच्या गावात येते, किडे गावातला एस टी आणून तुम्ही कशी पण नेता हो, पण नेता हो. भूक पण खूप लागलेली आहे, कारण सकाळी मी आणि रवीनाने वडापाव मागवलेले, 5 वडापाव मागवलेले. तर 2 मी खाल्ले, 2 रवीनाने खाल्ला आणि 1 तो उती दादा त्याने खाल्ला. आणि त्याच्यावरच आहे मी काय ते बोलतात, टिफिन नाही खाल्लं मी. आता मम्मी मला जाम ओरडणार आहे. आणि एक ह्याने मला रिग्रेट पण होते, पछतावा की मी टिफिन का नाही खाल्लं, असं पण वाटते. मम्मी सकाळी उठून एवढी मेहनत करून टिफिन बनवते आणि मी खाल्लं नाही. पण काय नाही, काय बोलू, आता मम्मीची ओरडा खायला भेटतील. निर्लज्ज सदा सुखी. आम भूक लागलेली आहे, जाते बघते समोर एक केक डिलाईट्स आहे, तिथे बघते काहीतरी खाऊ. आम्ही आले आहोत केक डिलाईटला. आकांक्षा काय देतेस मला फ्रीमध्ये? शेट ठेवतील काय तुला? हां, आता बोललीस फ्रीमध्ये सगळं घेऊन जा, असं नाही बोललीस सेट करून घेऊन जा. चला काहीतरी घेऊया. काय घेऊ? कालचे 10 रुपये द्यायचे आहेत ना तुला? थंड नाही काय? बीफीज आत्ता ठेवलीस? ही बघ किती वाजले? 5 पावणे 6 वाजले असते. हो, पावणे 6 वाजले असतील. हे बघा, हे मी घेतलंय बस. आता हिला इथे जीपे करते पैसे. किती? 15 आणि ते 10, 25. किती कस्टमर करते. दाखव. आता मी जात आहे स्टँडला. ओके. तन्वी आणि आकांक्षा. नटकट कशी आहेस? हाय बोला. हाय, कशामध्ये आहात तुम्ही? कुठचा पिक्चर आलाय तो नवीन? आमचा चौफेर वेब सिरीज आले आहे आणि आता पहिला एपिसोड लॉन्च झाला आहे आणि होते अजून सुरू. दुसरा कधी होणार? दुसरा सीझन वाईज 1 वीकनी होणार. किती सीझन किती आहेत टोटल पूर्ण? आता सध्या तर खूप 50-60 असतील, खूप आहेत अजून. आणि आता तरी 10 एपिसोडची शूटिंग सुरू झाली आहे. आता तरी सुरू झाली आहे, पूर्ण झालं नाही? झाले 10 सीझन झाले, कंप्लीट अजून बाकी आहेत. अच्छा, ओके. नक्कीच जाऊन कसं सबस्क्राईब करा नटकट प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला ऑफिशियल, आणि सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. ID काय आहे? माझी आकांक्षा -0406. कुठची ID आहे? इंस्टा ID. ओके. लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. बाय. गाईज, हिला फॉलो करायला विसरू नका. आपली इकराताई मंडलगडशीच आहे आणि खूप सारं प्रेम द्या तिला.
आणि सपोर्ट करा. माझ्या पण फॅमिलीने हिला सपोर्ट करा. थँक्यू. माझी इन्स्टाची ID आहे काय इकरा दाबीलकर फॉलो करा. आणि यूट्यूब चॅनल आहे इकरा दाबीलकर ब्लॉग्स. फायनली आता आमची बस लागलेली आहे. किती वाजले? 6:15 वाजलेत. सुटणार 6:30 नाही ते 6:45 वाजता ना. आणि हे आहेत ताई, यांचं नाव काय? संध्याताई. संध्या सुडगे. हा चला भेटू आता आपण घरी, नाहीतर रस्त्याने. फायनली गावातला पोचलो मी. आज जल्दी आली आहे ST. किती वाजले? 6:55 आली आहे. 55 म्हणजे 55 काय. हां 6:55 ST आली आहे. नाही 5 मिनटं जल्दी. नाही ते रोज अजान व्हायच्या टायमातच येते, पण आज जल्दी आली आहे. काय नाही, चला आता मिळूया घरात. आयल्या बघायला मिळतंय की माझे पप्पा इथे काम करतायत आमच्या माल्यावर. बघा खूप मेहनती माणूस आहे. मकबूल दाभीलकर. त्याचप्रमाणे उतरा. बायकोला खूप काळजी आहे. उतरा. हे बघा चुकूचे आंबे. कच्चे आंबे, चुकूचे नाही. काय माहिती कसली. पोचलो आणि फ्रेश बीक झालो, सगळं काही झाला. न्हालो बिलो. आता फक्त जेवायचाच बाकी आहे. मग आम्ही मोबाईल बघू आणि निघू. आता काही कॉलेज वगैरे तर आहे नाही, पढाई करायला. कवा मूड झाला तर मी पुस्तकं वगैरे हे पढतो. मला बेस वाटते पढायला. जास्ती तर उर्दूचे अल्फाजला काय बोलतात मराठीत? शब्द. आणि आमच्या घरा आहे शहादत, जो माझे चाचाची माझ्या सख्या चाचाची पोरगी आहे. माझे सख्खे चाचा होते ते 4th झाले 2028ला. आणि त्यांची मोठी पोरगी आहे तिचं 3 नंबर पोरगी आहे. त्याचं नाव आहे शहादत. हे बघा हाय बोल तो. मग शर्मिल आहे. हे बघा. कितवीत आहेस तू? आत्ता तर 9वीला गेलं आहे. UK पडते, म्हणजे उमे खतीजा इंग्लिश मीडियम स्कूल विसापूर, राईट? आता जे मी तुला पहिले बोललो होतो की रवीनाने जॉब सोडला होता, ती जॉबला वापस जॉईन झाली आहे. आणि असं झालं आहे की मी आप्पाला बोललो, आप्पा रवीनाने जॉब सोडला. आणि ते आप्पा मला काय बोलते, म्हणजे माझ्या मोठी बहिणीचीचं नाव आहे उषा, तर ती मला काय बोलते, दोघी पण तसलेच हो. तिने असं का बोललं माहिती, कारण मी पहिले जॉब सोडू होतो तेव्हा दादा घरा आले होते एक माणुसकीच्या नात्याने. आणि मग वापस मी जॉईन झालो होतो. आणि मग सेकंड टाईम पण आमच्या दोघांचे झगडे झाले होते, तेव्हा पण मी जॉब सोडलो होतो. 3 महिने घरातच होते. मग त्यांनी दुसऱ्या थ्रो मला मेसेज करायला बोलले वगैरे, म्हणजे स्टाफला एक पोरी आहे तिला मेसेज करायला बोलले. मग तिने मला मेसेज वगैरे केला. मग आमची दोघींची बात झाली. मग मी वापस जॉईन झालो. मग आता अजूनपर्यंत मी आता पण झगडे बिगडे होतात, पण काय नाही, शॉर्ट आउट करतो, नाराज होतो, मिळतो, सगळे झगडे करतो दादाशी. आणि दादा पण असो शेट नाही भेटणार मंडणगडला 1-1 रुपयाचा हिशोब घेतात आमचे दादा. आणि झालं काय की मी त्यांनीच पहिले मला बोलले की जर ती आली रवीना तर मी तुला तंदुरी देईन, आणि नाही आली तर तू मला तंदुरी दे. आता ती आईली आहे. आणि त्यांनी काय बोलले, दुकानात एंट्री केलं आणि मी त्यांना बोललो, दादा यस रवीना आली.
ती क्लिप मी ॲड नाही केली तेव्हा माझी मोबाईल नव्हता, तर आम्ही कामात होतो. मग ते काय बोलतो ते की नाही, ती अजून एक चॅलेंज आहे जो कंप्लीट नाही झाला आहे, ते पलटले. ते काय बोलतात की ती वरती नाही येणार, म्हणजे त्यांच्या घरात नाही येणार. ते मला येईल, मी मनवलं ते येईल, आणि फायनली ती तिथे पण आली. मग चॅलेंज झालं कंप्लीट. म्हणजे कोण जिंकला, मी जिंकलो आणि ते हरले. आता ते मला काय होतं नाही की मी तुला उद्या देईन तंदुरी, 2 बोटे देईन. मी बोलले 2 नाही, माझं पोट नाही भरणार तिने. मग ते बोलले मग तुला एकटीलाच हवे काय. मी बोललं नाही, मला एकटीलाच नको, आपले जितकं पण आहेत स्टॉकमध्ये त्या सर्वांना. मग ते बोलतात ठीक आहे देईन. मला नको तुम्ही द्याल आणि बोलून दाखवाल. अशीच मजाकमध्ये आम्ही पण काहीही करते, बोलतो मजाक मस्तीमध्ये. तर मी त्यांना बोलले तुम्ही बोलून दाखवाल. ते बोलले नाही, मी एकदा ठरवलं ते ठरवलं, आता बघूया पुढच्या ब्लॉगला काय होतं आहे, ते पार्टी देत आहेत का नाही देत आहेत ते सकाळ बघू आपण. सकाळ काय आहे, वेनसडे म्हणजे बुधवार. त्यांच्या ह्याच्यातला काय खातात, हां नॉनव्हेज खातात त्यांच्या ह्यातला, म्हणजे चिकन वगैरे मच्छी वगैरे खातात वेनसडे आणि फ्रायडे आणि संडे. तर ते बोलले की आज मंगळवार आहे ना, म्हणजे ट्यूजडे आहे, तर ट्यूजडेला नाही देणार, वेनसडेला देईन. तर उद्या ते देणार आहेत, बघूया देत आहेत का नाही. सॉरी, मी तुम्हाला मागच्या क्लिपला बोललो होतो की 2028ला माझे चाचा फोट झाले, पण 2028 अजूनपर्यंत आलं पण नाही. माझे चाचा 2018ला फोट झाले, 21 सप्टेंबर 2018, आणि ते 2028 माझ्या तोंडातला निघाला होता. मला शहादतनी बोलला, पण 2028 मी ध्यान नाही दिला, मी बोलत गेलो. बस त्यांच्यासाठी दुआ करा तुम्ही, त्यांना जन्नतुल फिरदौसला आला शहाला मकाम अता फरमाव, आणि आमीन, आणि त्यांच्या कबरला नूरची बारिश हो, आमीन सुम्मा आमीन. बस जर तुम्हाला ही व्हिडिओ पसंत आली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला नको विसरू. जल्दीशी जल्दी जाऊन लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि तुमच्या स्टेटसला पण लावा. मोप सारा मला प्यार द्या. अल्लाह हाफिज.